हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. आज आपण MS-सेट परीक्षेचं संपूर्ण सिलेबस अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. MS-सेट परीक्षा ही 2 पेपरमध्ये होत असते. एक पहिला पेपर जो असतो हा जनरल पेपर असतो टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूडचा, तर पेपर 2 हा विषय विशेष पेपर असतो. पेपर 1मध्ये एकूण 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स अशा एकूण 100 गुणांसाठीचा हा पेपर होतो आणि यात उमेदवाराची शिक्षण, संशोधन, तर्कशक्ती व सामान्य ज्ञान तपासले जाते. पेपर 2 जो असतो हा स्पेशल सब्जेक्टचा असतो. याच्यात एकूण 100 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असतात. असा एकूण 200 गुणांचा हा पेपर असतो. हा पेपर पूर्णपणे उमेदवारांनी निवडलेल्या विषयावर आधारित असतो. सध्या एकूण 32 विषयांसाठी सेट परीक्षा घेतली जाते. पेपर 1चा जो संपूर्ण सिलेबस आहे तो एकूण 10 युनिट्समध्ये विभागलेला आहे. युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, यात शिक्षकाची भूमिका, अध्यापन प्रक्रिया व तत्त्वज्ञान, अध्यापनाचा अर्थ, उद्देश आणि कार्य, शिक्षण व शिकण्याचे प्रकार, शिक्षक-विद्यार्थी संबंध, अध्यापन पद्धती, वर्ग व्यवस्थापन तसंच ICTचा शिक्षणात वापर या सर्व उपघटकांचा समावेश होतो. युनिट 2 हे रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजेच संशोधन क्षमतेवर आधारित असते. यात संशोधनाची व्याख्या व उद्देश, संशोधनाचे प्रकार, संशोधन पद्धती, त्याचप्रमाणे सॅम्पलिंग टेक्निक्स, थेसिस किंवा डिझर्टेशन लेखन, रिसर्च एथिक्स या सर्वांचा समावेश संशोधन क्षमता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिट 2मध्ये होत असतो. युनिट 3 जे आहे ते कॉम्प्रिहेन्शन, गद्य उतार्यावरील आकलन असते. यावर उतारा दिलेला असतो आणि त्यावर आधारित प्रश्न असतात. एका गद्य उतार्यावर आधारित 5 प्रश्नांचा समावेश यात केलेला असतो. लेखकाचं म्हणणं समजून घेऊन त्याची मुख्य कल्पना, उपकल्पना व निष्कर्ष समजून घेतले असता यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहिता येऊ शकतात. युनिट 4 जे असते ते कम्युनिकेशन, संप्रेषण कौशल्यावर आधारित असते. संप्रेषणाची संकल्पना व प्रक्रिया, संप्रेषणाचे प्रकार, प्रभावी संप्रेषणाची वैशिष्ट्ये, संप्रेषणातील अडथळे आणि वर्गखोल्यातील संप्रेषण याचा संप्रेषणामध्ये समावेश होतो. युनिट 5 जे आहे ते आहे मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड. यामध्ये अंकगणित व तर्कशक्तीवर आधारित प्रश्न असतात. मग त्यात संख्याश्रेणी, अंकगणितीय गणना, लॉजिकल पझल्स, वेन डायग्राम, तर्कशास्त्रीय विधानं यांचा समावेश होतो. युनिट 6 हे लॉजिकल रिझनिंगवर म्हणजेच तार्किक विचार पद्धतीवर आधारित असते. यामध्ये समानता, कारण परिणाम, ॲझर्शन अँड रिझन, लॉजिकल आर्ग्युमेंट, स्टेटमेंट अँड ॲझम्पशन्स यांचा समावेश होतो. युनिट 7 जे असते ते डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच माहिती विश्लेषणावर आधारित असते. यामध्ये आकडेवारी व ग्राफवर आधारित प्रश्न असतात. टेबल ग्राफ, पाय चार्ट, बार चार्ट इत्यादी विविध प्रकारचे चार्ट यामध्ये दिलेले असतात व त्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. माहितीचे विश्लेषण, टक्केवारी, सरासरी, प्रमाण या सर्वांचा समावेश या 7व्या युनिटमध्ये होतो. युनिट 8 हे ICT म्हणजेच माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित असते. यामध्ये ICTची मूलभूत संकल्पना, इंटरनेट, ईमेल, ई-लर्निंग, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटचे शैक्षणिक उपयोग, ICTचा शिक्षणातील वापर यावर आधारित प्रश्न विचारले जातात. युनिट 9 जे असते ते पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट हे असते. यात समाज आणि पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास, हवामान बदल, हरितगृह परिणाम, प्रदूषणाचे प्रकार, जैवविविधता व संवर्धन, पर्यावरणीय कायदे यांचा समावेश होतो. तर शेवटचे युनिट क्रमांक 10 आहे हायर एज्युकेशन सिस्टीम, उच्च शिक्षण प्रणालीवर आधारित असते. भारतातील उच्च शिक्षणाची रचना हे याच्या केंद्रस्थानी असते. मग त्यात प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक शिक्षण व्यवस्था, UGC, AICTE, NAC, NCTE यांची भूमिका, 5 वर्षीय योजना व शिक्षण धोरणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षणातील बदल या उपघटकांचा यामध्ये समावेश होतो. तर ह्या सर्व 10 घटकांवर आधारित एकूण 50 प्रश्न म्हणजे प्रत्येक घटकावर 5 प्रश्नांचा समावेश ह्या पेपर 1मध्ये केला जातो. सर्व युनिट्समधून प्रश्न समान प्रमाणात विचारले जातात. एखाद वेळी एखादा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो, परंतु मोस्टली प्रत्येक युनिटला समान प्राधान्य देण्याचा याच्यात प्रयत्न केलेला असतो. पेपर 2 हा संपूर्णपणे सब्जेक्ट ओरिएंटेड आहे. यामध्ये मराठी, कॉमर्स, एज्युकेशन, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स इत्यादी विषयांचा समावेश होतो.
आणि पेपर 2चे जे संपूर्ण सिलेबस आहे तो MSCETच्या वेबसाईटवर म्हणजे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर विषयनिहाय सिलेबस उपलब्ध आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही MCQ बेस्ड असतात. निगेटिव्ह मार्किंग यात नसते. दोन्ही पेपर्स एकत्र घेतले जातात आणि यशस्वी होण्यासाठी दोन्ही पेपरमध्ये किमान गुण व एकूण किमान टक्केवारी आवश्यक असते. सेट परीक्षेचा संपूर्ण सिलेबस किमान वेळात सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट्समध्ये आपण विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.